नमस्कार, किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। काही ठळक बातम्या। मुदखेड खून प्रकरणातील 2 आरोपी नांदेडमध्ये जेरबंद करून मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। मुदखेड शहरालगत असलेल्या नेहाळी शिवारात निजामाबाद येथील एका तरुणाचा खून करून मृतदेह टाकून दिल्याचा प्रकार 23 मे रोजी सकाळी उघडकीस आला। या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचा छडा लावून खून प्रकरणातील 2 आरोपींना 24 मे रोजी जेरबंद केले। त्या दोन्ही आरोपींना मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन केले असून सदर घटना व्यवसायाच्या कारणावरून घडल्याचे सांगण्यात आले। निजामाबाद शहरातील महमदिया कॉलनी येथील रिजवान मिर्झा मोहम्मद इक्बाल मिर्झा वय 20 वर्ष या तरुणाचा खून करून त्यांचा मृतदेह मुदखेड शहरालगत असलेल्या नेहाळी शिवारात फेकून दिल्याचे आढळून आले। सदर घटना एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर मुदखेड पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, फॉरेन्सिक लॅबचे मोहिउद्दीन, शोधपथक विभागाचे कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंडित मुंडे, नितीन खंडागळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली। दरम्यान खून प्रकरणातील संशयित आरोपी नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीवरून तपासणी अंमलदार पोलीस निरीक्षक खंडागळे यांना माहिती दिल्यानंतर मुदखेड ठाण्याच्या पोलिसांना नांदेडला बोलविण्यात आले। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक शेख पठाण व कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील संशयित मोहम्मद फिरोज मोहम्मद मोईन वय 21 वर्ष व शेख अल्ताफ शेख युनुस वय 19 वर्ष दोघी राहणार निजामाबाद यांना ताब्यात घेतले। अधिक चौकशी केली असता या दोघांनी व्यवसायाच्या कारणावरून खून केल्याचे पोलिसांना कबूल केले। किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड़। ये जो अभी कहाँ के हैं अभी तुम रहने वाले? निजामाबाद के हैं। नाम पूरा क्या है? मोहम्मद इकबाल, बच्चे का नाम मोहम्मद रिजवान। तो वो कब निकला था घर से आपके? कल जो है सुबह 5 बजे निकला था। तो बाद में फिर ये खबर आई आपको? खबर क्या, बिलोली आया उन्हें बाजार के लिए। वो ऑटो वाला बोला मेरे को बकरे दे दिया और बकरे के पैसे नहीं दिया, 3 दिया, 1 के दिया, 2 के नहीं दिया, 2 के पैसे में दे के लेके आया और लिहाजा लेके आओ पैसे। उन्हें बोला फिर कहाँ गया भाई हमारा, बोल तो बेटा कहाँ गया, बोल तो 9 बजे दिखा, उसके बाद नहीं दिखा, बोला दिन के 9 बजे। फिर कल से लापता है, तो आज यहाँ डेड बॉडी मिली। नाम साजिद अब्दुल गफूर कुरैशी, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तालुका अध्यक्ष बिलोली। जैसे कि रिजवान इकबाल कुरैशी, जैसे कि बकर खसा भाई है, उनका बच्चे का इंतकाल होगा। जैसा व्हाट्सएप पे हमको मालूम हुआ, हमारे मुदखेड़ की टीम ने हमको फ़ोन की, सुलेमान भाई, हुसैन भाई, जो भी टीम है एमआईएम की, वो टीम हमको कंफर्म करी। हम बोले हमारा रिलेटिव है हमारे। चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा किनवट टुडे न्यूज।